पाटलाने सांगितलं हे उद्यापासून यायचं नाही, हे बस झालं, तू नाही पाहिजेस कामाला, हे नाही रे तू रोजंदार आहेस, असं नाही आहे. परंतु ज्या गडबडीनं, ज्या घाईघाईनं, ज्या घाईघाईनं परत गडबड, परत गडबड, परत गडबड, घाई 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 घाई, परंतु एवढी गाडी पुढे गेली माननीय आमदार महोदयांनी की बडतर्फ करा, बडतर्फ करा, बडतर्फ करा. संविधान पीठासमोर अनेक प्रकरण चालवलेला एक छोटा वकील या भारत मातेचा म्हणून सांगू इच्छितो की ह्या प्रकरणामध्ये बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही. अरे चार्ज माहीत नाही, अरे चौकशीचा अधिकारी नाही आणि सभागृहामध्ये बडतर्फी करायचा निर्णय घ्या, हे अत्यंत चुकीचं होत गेलेलं आहे. काही जणांनी तर मागणी केली की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बदली करा. का? अधिकारी सोयीचे पाहिजेत का? मला एक सांगा की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत, ह्यापूर्वीचेही सरकार पाहिले, तसं होताना दिसत नव्हतं. मुसक्या बांधल्या जातात, ताबडतोब जेलमध्ये पाठवलं जातं आहे. अन्याय अत्याचाराचे प्रकरण जेव्हा होत आहेत तेव्हा हे कौतुकास्पद आहे. परंतु लेजिस्लेचरनी फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतोय की एखादी ड्यू प्रोसेस न फॉलो करता, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतंय ड्यू प्रोसेस फॉलो न करता एखाद्यांना शिक्षेसाठी उभं करणं. आणि म्हणून मी सभापती महोदय, न्यायाधीश ज्या प्रकारे रिव्ह्यू करत असतात स्वतःच्या निर्णयाचं, आम्ही वाट पाहत आहोत. आज संध्याकाळपर्यंत तरी त्या बैठक घेतील त्यांच्या कक्षामध्ये आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, ॲडव्होकेट जनरलांची त्यांनी एक बाजू ऐकून घ्यावी, कायदेशीर बाजू, कारण त्यांच्याकडे मान्य ॲडव्होकेट जनरल आहेत. त्याचबरोबर जर एवढंच गडबडीनं काय असेल तर एक विध पद्धती आहे, ते न करता त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत त्यांनी मागे घ्यावा, अशी मी त्यांना नम्रपणे याचिका करतो, मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. आणि जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत केवळ अधिकारी मर्जीत काम करतात किंवा करत नाहीत म्हणून आपण त्यांना बडतर्फीपर्यंत मागणी करू, असं जर होत असेल तर अशा प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये, वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोलीस शिपाई असतील सन्माननीय, किंवा पोलीस अधीक्षक असतील, किंवा कोणीही कर्मचारी असतील, जिल्हाधिकारी असतील, कुणासोबत सुद्धा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. त्या बाबतीमध्ये संविधानाच्या ताठरतेनं